उपस्थित सर्वच मान्यवर, सर्व वडीलधारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते मंडळी, सर्व कार्यकर्ते बंधूंनो आणि माझ्या युवक मित्रांनो, सुरुवात तुम्ही केली, धनकुमारजींनी सुरुवात केली आणि अनेक विषय इथे अतिशय विचारपूर्वक, अतिशय गांभीर्याने आपल्या सर्वांच्या समोर मांडले गेले. 18 तारखेला मतदान आहे, सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी मतदान करायचंय हे माहिती आहे ना. इकडे तिकडे जायचं नाही, सकाळी उठून पहिलं आपलं स्वतःचं मतदान करून घ्यायचं. आपले मित्र, आपले कुटुंबीय यांचं सर्वांचं आपल्याला मतदान करून घ्यायचंय. आपलं मत जे आहे ते अतिशय अतिशय महत्वाचं आहे. आजच्या घडीला नेहमी होतं, परंतु आजच्या घडीला ते जास्त महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार आपल्याला दिलाय, हा अधिकार योग्य पद्धतीने वापरणं ही खरं तर काळाची गरज आहे. आज परिस्थिती अशी आहे, इतकी बिकट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्या देशाच्या संरक्षणासाठी जे संविधान तयार केलं, ज्या संविधानाच्या आधारावरती हा देश चालायला हवा, कायदा जो आहे त्याच्यावरती आधारित आहे, हे संविधानच बाजूला ठेवून आजकाल देश जो आहे तो चालवला जातोय, अशी परिस्थिती निर्माण झाली. सहसा आपल्यात काही वाद असला आपण कोणाकडे जातो? वाद असला तर पहिलं कोणाकडे जाता तुम्ही? घरात मिटवायचा प्रयत्न करता, नाही मिटला तर पुढे कुठे जाता? पोलिसाकडे, तंटामुक्ती, पोलीस पाटील, आणि मग त्याच्यानंतर पुढे कुठे जातं? ज्याची पायरी कधी चढू नये म्हणतात तिकडे मग जावं लागतं. मग इथलं जिल्हा स्तरावरचं, तालुका स्तरावरचं कोर्ट झालं किंवा हायकोर्ट, आणि मग हायकोर्टाच्या नंतर शेवटचा पर्याय काय असतो? सर्वोच्च न्यायालय. आज परिस्थिती एवढी बिकट आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पत्रकार परिषद घेतात आणि जनतेसमोर, भारताच्या जनतेसमोर त्यांची व्यथा ते मांडतात. असं झालंय का नाही? म्हणजे काहीतरी वेगळं चाललंय का नाही, आणि हे योग्य आहे का नाही हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे. गेले 5 वर्ष भाजप आणि शिवसेनेचं सरकार आहे. सरकार कसं आलं सत्तेत? आपणच मतदान केलं ना. आपणच, लाटेमुळे ठीक आहे, पण मतदान कोणी केलं? आपणच केलं. आणि मतदान करून यांना सत्तेत आपण पाठवलं. आश्वासनं तेव्हा काय काय दिली होती? सगळ्यात तुमचं आवडतं आश्वासन कुठलं होतं? 15 लाख. 15 लाखाचं आश्वासन हे सगळ्यांना खूप आवडलं होतं. जेवढं निवडणुकीच्या तोंडावर ते आश्वासन दिलं म्हणजे पक्क पाळलं जाईल असं सगळ्यांना खात्री होती. आणि मग काय, मतदान करताना कमळ आणि धनुष्यबाण कोणी सोडलाच नाही. आता काय झालं नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु मुद्दा समजून घ्या. बेरोजगारी, आपण लोकसभेचं बोलतोय, बेरोजगारीच्या बाबतीत बोलले होते. बेरोजगारी कमी करणार. आपल्या या परिसरातल्या किती मुलांना रोजगार मिळालाय, किती मुलींना रोजगार मिळालाय? तुमच्या ओळखीचं एखादा असेल ज्याला या 4-5 वर्षात रोजगार मिळालाय, कृपया हात वरती करा. उलट झालंय, दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या उपलब्ध करतो म्हणत उलट हे झालंय की गेल्या 4-4.5 वर्षात 1,10,00,000 पेक्षा जास्त लोकांना घरी जावं लागलं. तेवढे कुटुंब बेरोजगार झाले. कशामुळे? तर त्यांनी जीएसटी आणि नोटाबंदी केली. नोटाबंदी आठवते का? आठवते सगळ्यांना? कशासाठी केली होती? काळा पैसा बाहेर काढण्यासाठी. 500, साधा प्रश्न आहे माझा, 500, 1000च्या नोटा बंद केल्या, ठीक आहे, मान्य आहे, पण 2000च्या नोटा का काढल्या? तुम्हाला प्रश्न कळाला का? 500, 1000च्या बंद केल्या समजू शकतो मी, मग त्याच्या खालच्या काढायला हवं होतं ना. 500, 1000च्या ऐवजी मग 100 वर यायचं होतं. 1 रुपयाची नोट आठवतं कोणाला? त्याच्यापर्यंत जायचं होतं. हे एकदम 500, 1000 वरनं गेलं कुठे? 2000 वरती. म्हणजे मानसिकता त्यांची काय आहे हे आपण सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे. अजून एक मुद्दा मांडला होता महागाईचा. महागाईचा मुद्दा आठवतो तुम्हाला?
बस हो गई, काय बोलले ते, बस हो गई महंगाई की मार, अब की बार जे बोलले ते बोलले. पण महंगाईची मार खरंच कमी झाली आहे का? आपल्यापैकी कोणी अशात गॅसचं सिलेंडर विकत आणलं का? सिलेंडर अशात कोणी आणलं का? कधी कधी आणलं, कितीला आणलं? 947 ला खलील सरांनी सिलेंडर आणलं. तुमच्यापैकी कोणी? 843. अजून हे बोली बिली लावायची असेल तसं. बरं ठीक आहे, काही का असेना 700, 800, 900च्या आसपास सध्या सिलेंडर आहे. 5 वर्षापूर्वी 2014 मध्ये हेच सिलेंडर आपल्याला 350 रुपयाला मिळत होतं. काय झालं मग? एकदम असं काय झालं की 350चं सिलेंडर एकदम 700, 800, 900 पर्यंत गेलं. बरं ठीक आहे, गेलं. महागाई कमी झाली का वाढली हे एक उदाहरण आहे. मग पेट्रोल, डिझेल अशा 100 गोष्टी तुम्हाला मला सांगता येतील. म्हणजे महागाई कमी झाली नाही, बेरोजगारी कमी झाली नाही, आणि महत्वाचं म्हणजे 15 लाख रुपये आजपर्यंत काय आले नाहीत. 18 तारखेपर्यंत येण्याची काही शक्यता? सगळ्यात भयानक परिस्थिती जर कोणाची झाली असेल, सगळ्यात मूर्ख जर कोणाला बनवलं असेल, सगळ्यात दुर्लक्ष जर कोणावरती केलं असेल तर ते ग्रामीण भागावरती आणि विशेषतः शेतकऱ्यांवरती. आपलं उत्पन्न किती करणार होते? शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होते. खुश दिसतंय तुम्ही, दुप्पट झालेलं दिसतंय तुमचं उत्पन्न. मला वाटलं आताच काय स्कॉर्पिओ गाडी वगैरे इनोवा बुक करून आला की काय. नाही, मी मुद्दाम हे का सांगतोय, किती भयानक परिस्थिती केली आहे हे आपल्याला जाणवणं गरजेचं आहे. आणि ही सगळी भयानक परिस्थिती असताना माझा या बाबतीतला एक शेवटचा प्रश्न असा आहे तुम्हाला की या 4.5-5 वर्षाच्या भाजप शिवसेनेच्या कार्यकाळाबद्दल आपण समाधानी आहात का? कोणी असेल समाधानी तर सांगा, आपल्याला इथे बोलून आपला सत्कार करू आणि समाधानी का आहात ते सांगण्याची तुम्हाला इथे संधी देऊ. आहे का कोणी समाधानी? मग असं जर असेल तर मग भाजप किंवा शिवसेनेला मतदान का करायचं हा प्रश्न होतो का नाही? प्रश्न उपस्थित होतो का नाही? आजकाल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक जाहिरात सुरू केली. पेपरमध्ये बघितली का? काय विचारतात? लाज वाटत नाही का? बघा, तुम्हाला माहिती आहे, लाज वाटत नाही का असं स्पष्टपणे विचारतात. आणि खरं तुम्ही मी हा प्रश्न विचारणं ही काळाची गरज आहे. याच्याबद्दल चर्चा करणं काळाची गरज आहे. आजपासून मतदानाला 10-12 दिवस आहेत. काहीतरी नवीन अफवा, नवीन आमिष, काहीतरी खोटं नाटक बोलून भावनिक काहीतरी बोलण्याचा प्रयत्न नक्की होणार आहे. दक्ष राहावं लागणार आहे आपल्यालाही, आणि आपल्या माध्यमातून आपले नातेवाईक, मित्र यांना देखील सांगावं लागणार आहे की हे लोक भयानक आहेत. 4.5-5 वर्ष आपण नरक यातना सोसलेले आहेत आणि काही बोलले तरी त्याच्यावरती आता विश्वास ठेवायचं काही कारण नाही. आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री कुठल्या पक्षाचे आहेत? शिवसेनेचे आहेत. गेल्या 4.5 वर्षामध्ये या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यात एक तरी मोठी किंवा चांगली योजना आली का? एक तरी आली असेल तर सांगा ना. आपल्या या जिल्ह्यामध्ये जे काही काम झालं विकासाचं, छोटं आणि मोठं, ते कोणी केलेलं आहे? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलंय. आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलंय, आदरणीय चव्हाण साहेबांनी केलंय, यांच्या आधीचे जे काँग्रेसचे नेते होते त्यांनी केले. हे वास्तव आहे का नाही? याच्या पलीकडचं तुम्हाला मी सांगतो, उस्मानाबाद जिल्ह्याच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचा प्रकल्प कुठला आहे? आपल्याला सगळ्यात जास्त गरज कुठल्या गोष्टीची आहे जिल्ह्याला? पाण्याची. डॉक्टर साहेबांनी जे प्रचंड काम केलं, चव्हाण साहेबांनी जे प्रचंड काम केलं, त्याच्यामुळे पाऊस काळ जेव्हा चांगला असतो
तेव्हा पाणी अडवण्याची आपण पूर्ण सोय केली आहे. विजेचं जाळं चांगलं आहे, रस्त्याचं जाळं चांगलं आहे आणि त्याच्यामुळे पाऊस काळ चांगला असला तर शेतकऱ्याच्या घरात चांगले पैसे येतात, ग्रामीण भाग समृद्ध राहतो. परंतु आजच्यासारखी दुष्काळी परिस्थिती जेव्हा असते तेव्हा काय, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असतो, चाऱ्याचा प्रश्न असतो, शेतीचा प्रश्न असतो, उत्पन्नाचा प्रश्न असतो. आणि त्यामुळे अतिशय महत्वाचा निर्णय आपण घेतला होता, आघाडी सरकारच्या काळात घेतला होता, तो म्हणजे कृष्णा खोऱ्याचं आपल्या हक्काचं पाणी जे आहे मराठवाड्याचा, त्याला आपण मंजुरी मिळवून घेतली होती. कोणी मिळवून घेतली होती? भाजप शिवसेनेने नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने. 21 टीएमसी पाणी मंजूर झालं. त्यातला पहिला टप्पा 7 टीएमसीचा, त्याचं काम जे आहे ते 2014च्या आधी सुरू झालं. तुमच्यापैकी अनेकांना आठवत असेल, रामदरा तलावाच्या तिथे आपण कामाची सुरुवात केली होती. अजित पवार साहेब होते, चव्हाण साहेब होते, अनेक मंत्री महोदय होते. कामाची तेव्हा सुरुवात झाली. परंतु गेले 5 वर्ष अतिशय कमी निधी देऊन या भाजप शिवसेना वाल्याने ते कामच बंद पाडले. शिवसेनेचे कुठले मंत्री या बाबतीत बोलताना तुम्ही ऐकलं का? कृष्णा मराठवाड्याच्या प्रकल्पासाठी जास्त पैसे द्या म्हणणारा एखादा भाजपचा नेता बोलताना ऐकलं का? शिवसेनेचा कोणी नेता याबद्दल आंदोलन करताना तुम्ही ऐकलं का? परंतु प्रत्येक विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आदरणीय चव्हाण साहेब, आदरणीय बसवराज पाटील साहेब, राहुल भैया, आम्ही सर्वजण सरकारवरती तुटून पडत होतो, पैसे द्या म्हणून. हा प्रकल्प इतका मोठा आणि महत्वाचा आहे की याच्या माध्यमातून आपल्या 8ही तालुक्यांना पाणी मिळणार आहे. लाखो एकर शेती बागायती होणार आहे आणि त्यामुळे हा प्रकल्प तुमच्या माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. या प्रकल्पाची सुरुवात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली, परंतु गेले 5 वर्ष पैसे अतिशय कमी देऊन हा प्रकल्प जो आहे तो रखडत ठेवण्याचं पाप हे भाजप आणि शिवसेनावाल्यांनी केलेलं आहे, हे तुम्ही समजून घ्या. जे लोक आपल्या सगळ्यात महत्वाच्या कामासाठी उपयोगी येत नाहीत, जे लोक आपलं सगळ्यात महत्वाचं काम अडकून टाकतात, रोखतात, त्यांना मतदान मागण्याचा अधिकार आहे का, याबद्दल तुम्ही अतिशय गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आपल्या भागातला दुसरा एक महत्वाचा प्रश्न होता बेरोजगारीचा. मी उद्योग खात्याचा राज्यमंत्री असताना आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात 2,500 एकरची MIDC मंजूर करून घेतली होती. कौडगावला, बार्शी उस्मानाबादच्या बॉर्डरवरती. तिथनं गॅसची लाईन चालली आहे, रिलायन्सची. तिथे हाय टेन्शनची विजेची लाईन आहे. उजनीवरून आपण जे पाणी आणलं उस्मानाबादला, त्यातलं 10 लाख लिटर पाणी MIDC ला आपण देऊ केले. म्हणजे पाणी आहे, वीज आहे, गॅस आहे आणि जमीन मुबलक उपलब्ध आहे. आता पुढचा टप्पा काय होता? उद्योजकांना तिथे बोलून उद्योग टाकण्यासाठी प्रवृत्त करणं. गेले 4.5 वर्ष यासाठी मी पाठपुरावा करतोय. विधानसभेत प्रश्न मांडले, पत्र दिली, प्रत्यक्ष संबंधित मंत्र्यांना भेटलो. उद्योग खात्याचे मंत्री सुभाष देसाई साहेब यांना भेटलो. सुभाष देसाई साहेब कुठल्या पक्षाचे? शिवसेनेचे आहेत. गेल्या 4.5 वर्षात या मंत्री महोदयांना आपल्या भागामध्ये उद्योग आणण्यासाठी मी अनेक वेळेस आठवण करून प्रयत्न करून देखील एक बैठक लावण्यासाठी देखील वेळ मिळाला नाही. शिवसेना कोणाच्या जोरावरती उड्या मारते? युवकांच्या. छत्रपती शिवाजी महाराज सगळेजण आपण जय म्हणतो, परंतु भावनिक आवाहन करून हे लोक आपल्याला फसवतात. सुवर्ण संधी होती त्यांना आपल्या भागामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याची, उद्योग आणण्याची संधी होती. खातं त्यांच्याकडे होतं, अजूनही आहे उद्योग खातं, परंतु 4.5 वर्षात साधी बैठक देखील त्यांनी घेतली नाही. मी पाठपुरावा करून देखील, हे वास्तव आहे. सार्वजनिक आरोग्य खातं कोणाकडे? शिवसेनेकडे. त्या खात्याचे मंत्री आपले पालकमंत्री देखील होते. आणि आपल्या उस्मानाबाद शहरातल्या, आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सामान्य रुग्णालयाची परिस्थिती काय? अशात कोणी गेले का? सिव्हिल हॉस्पिटल गेला का नाही? एक मोठी इमारत दिसते बघा. चव्हाण साहेब पालकमंत्री असताना आवर्जून केंद्राकडनं निधी खेचून आणून ती इमारत जी आहे ती उभी केली. एक 5-6 कोटी रुपये लागणार आहेत फर्निचर, लिफ्ट वगैरेसाठी. परंतु गेल्या 4.5 वर्षात शिवसेनेकडे हे खातं असून देखील
त्यांनी ते पैसे उपलब्ध करून दिले नाहीत. तुम्ही जर नळदूरकडे गेला, चव्हाण साहेबांनीच पुढाकार घेऊन तिथे ग्रामीण रुग्णालय उभं केलं. इमारत दिसते ना तिथे, ट्रॉमा सेंटर आहे, परंतु तिथे देखील पैसे थोडे कमी पडले. पैसे देण्याची जबाबदारी या सरकारची होती, खातं शिवसेनेकडे, परंतु पाठपुरावा करून विधानसभेत आक्रमकपणे विषय मांडून देखील त्यांनी 1 रुपया दिला नाही. हे वास्तव आहे. मग शिवसेनेने आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सत्ता असताना काय उपयोग केला त्या सत्तेचा, आपल्याला काय मदत केली, हा प्रश्न देखील, हा जाब देखील आपल्याला विचारायला लागेल की नाही. शिवसेनेच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं आणि भाजपच्या संबंधित बोलायचं म्हटलं तर एक वाक्य खूप महत्वाचं आहे. कुठलं? पहारेकरी चोर आहे. कोण बोललं होतं? चौकीदार आहे. चौकीदार हा हिंदी शब्द आहे, शिवसेना मराठीमध्ये बोलते. पहारेकरी चोर आहे कोण म्हटलं होतं पंढरपूरला? युट्यूब वगैरे वरती बघितलं असेल ना, म्हटले होते ना. कोणाविषयी बोलले होते? पहारेकरी कोणाला म्हटले होते? मग आता चोर असलेल्या पहारेकऱ्याबरोबर जो परत एकदा दरोडा करतो त्याला काय म्हणायचं? ते तर आपल्या उमेदवाराचा तर वेगळाच विषय ना. मूळ मुद्दा तुम्ही समजून घ्या. सत्तेसाठी किती लाचार व्हावं. शाहिस्ते खान, अफजल खान, औरंगजेब कोणाला बोलले होते? त्या दोघांना बोलले होते. आणि मग त्यांच्या समोर वाकू वाकू फोटो आणि टीव्ही वरती व्हिडिओ कोणाचा दिसत होता? आठवा ना तुम्ही. मुद्दा जो आहे तो आवर्जून समजून घेण्यासारखा आहे. निवडणुकीच्या तोंडावरती एकदम राम मंदिर आलं होतं बघा, 2-3 महिन्यापूर्वी आलं होतं. पहिलं मंदिर फिर सरकार. आता काय झालं? त्यांच्या स्टेजवरनं प्रभू रामचंद्रच गायब झाले. खरंच झाले. काही दिवस होते बघा. त्यामुळे कसं बेगडी प्रेम आहे, सरण्यासारखे सगळे रंग कसे धडाधड बदलतात हे देखील आपण सर्वांनी समजून घ्यायला हवं. बोलण्यासारखे खूप सारे मुद्दे असतात. आपला किती 1.5 तास तर झालाय ऑलरेडी, पण महत्वाचे विषय आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय, जेणेकरून गांभीर्य तुम्ही समजून घ्यावं. जे आपल्याला न्यायच देत नाहीत त्यांच्या मागे राहण्याचं कारण काय? ज्यांनी आपल्याला भरभरून दिलंय, अडचणीच्या काळात जे ठामपणे आपल्या बरोबर असतात, नेहमी आपल्या बरोबर असतात, सुखदुःखात आपल्या बरोबर असतात, त्यांना आपण सहकार्य करायचं, त्यांना आपण ताकद द्यायची का कसं, हे तुम्हाला 18 तारखेला ठरवायचंय. लोकसभा कुठे आहे? दिल्लीत आहे, बरोबर आहे. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विषय कुठले मांडायला हवे? कुठले मांडायला हवे? तर तेरणा कारखान्याचे. आता तेरणा कारखान्याचं काय झालं हे सांगण्याची ती गरज आहे का? नाही. विषय समजून घ्या तुम्ही. आपल्याला बोलायला काय हवं? आपल्याला हे सांगायला हवं की उस्मानाबाद जिल्ह्यासाठी कृष्णा मराठवाडा प्रकल्प हा अतिशय महत्वाचा आहे आणि हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लोकसभेत मी गेल्यानंतर हा प्रकल्प केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करूनच घेईन असं बोलायला हवं ना. आणि निश्चितपणे आपला प्रतिनिधी म्हणून हेच मी पहिलं काम करणार, हे अपेक्षित आहे ना. केंद्राचे वेगवेगळे विभाग आहेत, केंद्राकडे अनेक योजना आहेत, केंद्राच्या माध्यमातून अनेक मोठ्या मोठ्या फॅक्टरी ज्या आहेत त्या उभ्या केल्या जातात. लोकसभेचा उमेदवार म्हणून मी तुम्हाला काय म्हणायला हवं की पुढच्या काळात, नजीकच्या काळात लवकरात लवकर केंद्र शासनाच्या मालकीच्या कंपन्यांच्या माध्यमातून उस्मानाबादला एक भला मोठा उद्योग मी आणेन, प्रचंड प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध करून देईन, हे म्हणायला हवं का काय एरिया म्हणायचं? आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याचा एक वेगळा इतिहास आहे. आई तुळजाभवानीचं मंदिर इथे आहे. आपल्याकडे विविध धर्माचे स्थळ, इथे धार्मिक स्थळ आहेत. आपल्याकडे नळदुर्गचा किल्ला आहे, आपल्याकडे परंडला किल्ला आहे, आपल्याकडे औशाला किल्ला आहे. पर्यटनाला खूप मोठा वाव आहे. तुम्हाला रामलिंगचं रेस्ट हाऊस माहितीये का? रेल्वेचं येडशीला माहितीये तुम्हाला?
इंग्रज आम्ही तिथे एक रेस्ट हाऊस बांधलं होतं आणि हिल स्टेशन म्हणून, जसं आपण माथेरान आणि कुठलं अजून आपलं आवडतं कुठलं महाबळेश्वर, हे जसं हिल स्टेशन आहे तसं उस्मानाबाद हिल स्टेशन म्हणून तेव्हा त्या काळामध्ये त्याचा वापर होत होता. पर्यटन विकासाच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. हे महत्वाचे विषय आहेत. आपल्या दृष्टीने अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे उस्मानाबादला रेल्वेचं जंक्शन करून घ्यायचं. हे आश्वासन सगळ्यांना आठवतं का? 2014चं मोदी साहेबांचं काय बोलले होते? तुळजापूरला आल्यानंतर रेल्वे आणू म्हटले होते. 4 वर्ष काहीच केलं नाही. पियुष गोयल साहेब जेव्हा रेल्वे मंत्री झाले, आपल्याकडे कलेक्टर असलेले गेडाम साहेब त्यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा जॉईन झाले, तेव्हा मोदी साहेबांची क्लिप जी आहे, आम्ही तुळजापूरला रेल्वे आणू वगैरे वाली, ती क्लिप आम्ही तिकडे पाठवली आणि त्या क्लिप बरोबर एक पत्र पाठवलं. 4 वर्ष होऊन गेले, या बाबतीत काहीच केलं नाही. पंतप्रधानांनी दिलेला शब्द आहे तो आपण पूर्ण करा म्हणून. मग त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. 1000 कोटीच्या प्रकल्पासाठी त्यांनी 100 लाख रुपयाची तरतूद केली. काही कळालं का? 1000 कोटीच्या प्रकल्पासाठी 1 कोटीची तरतूद केली. किती वर्षात प्रकल्प पूर्ण होणार आहे? आणि त्याचं भूमिपूजन केलं मुंबईत. काय सांगायचं? मी शेतकऱ्यांची व्यथा तुम्हाला सांगत होतो मगाशी. सगळ्यात भयानक परिस्थिती जी आहे कोणाची असेल तर ती शेतकऱ्याची आहे. राजा उदार झाला. आपल्याला परवा 2000 रुपये पाठवले. किती जणांकडे आले? असं नाही, चुकीचं बोलायचं नाही आपण. काही लोकांना आलेत. या भागात आले नाही का? बरं, ठीक आहे, ते ठीक आहे. काही लोकांना तरी पाठवले. 2000 रुपये पाठवले. कुटुंबाला म्हणून पाठवले. किती महिन्यासाठी म्हणून पाठवले? 4 महिन्याचे पैसे पाठवले. 2000 रुपये म्हणजे एका कुटुंबाला महिन्याला झाले 500 रुपये. आणि कुटुंबामध्ये जर 5 लोक असतील तर एका व्यक्तीला महिन्याचे 100 रुपये म्हणजे दिवसाचे किती? 3 रुपये 33 पैसे दिवसाचे एका माणसाला. रोज 3 रुपये 33 पैसे. आज इथे आपल्याला चौरस्त्यावरती चहा कितीला मिळतो? म्हणजे या भाजप शिवसेना सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून तुमचा माझा सन्मान केला. रोज आपल्याला 1 कटिंगचा चहा मिळेल याची सोय केली. असं कसं कटिंगचा चहा मिळेल ना? खरंच मदत करायची होती तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जी योजना जाहीर केली त्याच्याबरोबर एवढी लांब लचक अटी आणि शर्तीची यादी का टाकली? आदरणीय सोनियाजींच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली होती. कोणाला आठवते का? तेव्हा तुमच्यापैकी किती जण बायकोला घेऊन रांगेत उभे होता हातात फॉर्म घेऊन? हे 4 वर्ष नुसते फॉर्मच भरतोय आपण, ऑनलाईन ऑफलाईन. पॅन कार्ड झालं का तुमचं? अजून कुठलं? नाही, कार्ड आपले भरपूर आहेत ना आता सध्या. कुठले कार्ड? आधार कार्ड, पॅन कार्ड. अनेक विषय जे आहेत ते आपल्या सर्वांच्या समोर मी मांडले. विनंती आपल्याला हीच आहे की आपल्या भल्याचं कोण विचार करतं? आपला माणूस कोण आहे तुम्हाला माहिती आहे ना? डॉक्टर साहेबांना आपण किती वर्षापासून ओळखता ना तुम्ही? गेले आता 10-15 वर्ष मला ओळखता. लोकसभेमध्ये जाऊन आपले सर्व प्रश्न पूर्ण ताकदीने मांडणं, केंद्राकडनं आपल्या जिल्ह्यासाठी ताकदीने निधी खेचून आणणं, मोठ्या मोठ्या योजना आणणं, हे पुढच्या काळामध्ये माझं परम कर्तव्य राहणार आहे. आणि हे काम करण्यासाठी तुम्ही ताकद देणं गरजेचं आहे. तुम्ही 18 तारखेला घड्याळाच्या समोरील बटन दाबून पूर्ण ताकदीने प्रचंड मताधिक्याने मला निवडून द्यावं अशी तुम्हाला कळकळीची मी विनंती करतोय. स्वाभाविकच आहे की या भागाच्या विकासाच्या अनुषंगाने केंद्राच्या निधीची जर जोड आली
तर आपल्या भागातला विकास जो आहे तो अजून गतिमान होणार आहे. आजच्या या कार्यक्रमाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य कोणाला जाणवलं का नाही? आजचा कार्यक्रम जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा एकट्याचा नाहीये. तेवढ्याच ताकदीने हा कार्यक्रम कोणी घेतलाय? तर काँग्रेसने घेतलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते एकत्रित आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात जरा दुर्मिळ चित्र आहे ना, परंतु आता सवय करून घ्या, कायमचं असंच राहणार आहे. फक्त लोकसभेपुरतं नाही, येणाऱ्या विधानसभेत देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते एक दिलाने पूर्ण ताकदीने काम करणार आहेत. जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद म्हटलं का नाही? जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत, अजून काही ग्रामपंचायत, सोसायटी, अजून काही, परंतु ही जबाबदारी ती आपल्या सर्वांची आहे. आणि त्याच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने आपला जो सुवर्ण काळ होता, उस्मानाबाद जिल्ह्याचा सुवर्ण काळ जो होता, जेव्हा प्रचंड कामं झाली, किती हजारो किटीवर झाले, आता साईट जवळजवळ शिल्लक नाहीये. आपल्या भागामध्ये विजेचं काम, रस्त्याचं काम, म्हणेल ती कामं झाली, म्हणेल तेवढा निधी उपलब्ध झाला. आणि तो सुवर्ण काळ आणण्यासाठी पुढचे 10-12 दिवस आपण देखील थोडा वेळ देण्याची गरज आहे, चर्चा करण्याची गरज आहे. आणि येणाऱ्या 18 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबण्याची गरज आहे. तेवढं आपण पूर्ण ताकदीने, पूर्ण जिद्दीने करावं अशी परत एकदा अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय मधुकर चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपल्याला मार्गदर्शन करावं.